श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वयंपाकघरातील तवा तुम्हाला श्रीमंत बनवेल. स्वयंपाकघरातील तवा कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही. वास्तुशास्त्रात तव्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून तुम्ही घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकता. यामुळे घरात समृद्धी राहील आणि पैशाची कमतरता भासणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की तवा केवळ रोट्या बनवण्यासाठी वापरला जात नाही, तर तो तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी देखील आणतो. तवा ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार तवा किती महत्त्वाचा आहे आणि तवा एक विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे ठेवल्याने तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळू शकते. नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. पण त्याआधी तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. पॅन आणि कढई राहूचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. जर एखादी महिला घाणेरडी पॅन किंवा घाणेरडी कढई वापरत असेल तर त्याचा थेट तिच्या पतीवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही सकाळी अन्न शिजवायला जाता तेव्हा पॅन गरम केल्यानंतर दररोज वापरलेले मीठ पॅनवर टाका, परंतु याची खात्री करा. लक्षात ठेवा की मिठात इतर कोणताही पदार्थ मिसळू नये, म्हणजे हळद किंवा तिखट मिसळू नये. पॅन थंड झाल्यावर त्यावर लिंबू आणि मीठ चोळा. यावर पॅन चमकदार होईल, शिवाय तुमचे नशीबही उजळेल. पॅन किंवा कढई कधीही कोणत्याही धारदार वस्तूंनी ओरबाडू नका. शक्य असल्यास ते वितळवा आणि बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू अडकलेले पदार्थ काढून टाका. पॅन किंवा कढई कधीही घाणेरडे सोडू नका किंवा त्यावर घाणेरडे पदार्थ ठेवू नका. या दोन्ही गोष्टीच्या शुद्धतेची काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे. पण त्यांच्या स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल तितकेच धनाचे आगमन होईल. मार्ग इतके सोपे होते की सर्व भांड्यांमध्ये या दोन गोष्टीचा खूप आदर केला पाहिजे. अनेकदा असे दिसून येते की काही लोक भाकरी बेक केल्यानंतर लगेचच घाणेरड्या भांड्यांमध्ये गरम तवा धुण्यासाठी ठेवतात. तर तुम्ही असे करत असाल तर ही सवय सोडून द्या, कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही. घरातील वडीलधाऱ्यांनी असे करण्यास सक्त मनाई केली आहे आणि वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे वाईट शगुन मानले जाते. गरम तव्यावर पाणी ओतण्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. असेही मानले जाते की जेव्हा घरात कोणी मरण पावते तेव्हा त्यांच्या मृत्यूच्या दिवशी गरम तव्यावर पाणी शिंपडले जाते, म्हणून सामान्य दिवशी असे करणे अशुभ मानले जाते. त्यासोबत गरम तव्यावर पाणी ओतल्याने मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होऊ शकतो असे मानले जाते, म्हणून घरातील वडीलधारी लोक असे करण्यास सक्त मनाई करतात. ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध राहूशी असल्याचे मानले जाते, म्हणून त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तव्याला नेहमी स्वच्छ पाणी आणि साबणाने धुवा. धुतल्यानंतरच ठेवावे. तवा नेहमी आडवा ठेवावा. असा विश्वास आहे की पॅन उभा ठेवल्याने घरात भांडणे होतात. याशिवाय हे देखील लक्षात ठेवा की पॅन कधीही गॅसवर रिकामा ठेवू नये. काही लोकांना अशी सवय असते की रोट्या बेक केल्यानंतर ते रिकामा पॅन गॅसवर ठेवतात. जर तुम्ही असे करत असाल तर ही सवय आत्ताच सोडा. स्टोव्हवर पॅनवर काम संपल्यावर पॅन देखील काढून टाका. जर तुम्ही रोट्या बनवल्यानंतर पॅन रिकामा आणि घाणेरडा सोडला तर ही खूप वाईट गोष्ट आहे. ते वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवा. ते स्वच्छ ठेवले पाहिजे, अन्यथा ते तुमच्या घरात गरिबी आणू शकते. आणि जर तुम्ही पॅन घाणेरडा ठेवला तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. वास्तुशास्त्रामध्ये घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे, तो म्हणजे पॅनवर रोट्या भाजण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यावर थोडे मीठ शिंपडा. असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासणार नाही. याचे वैज्ञानिक महत्त्व असे आहे की असे केल्याने पॅनमधील सर्व जंतू मरतात आणि रोट्या खाल्ल्याने कोणीही आजारी पडत नाही. स्वयंपाकघरात रोट्या बनवण्यासाठी पॅन वापरला जात असेल तर
जर ते असेच ठेवले तर नंतर ते घराच्या प्रामुख्याच्या किंवा पतीच्या आरोग्याला हानी पोहोचवते. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही तवा किंवा कढई वापरता तेव्हा ते पूर्णपणे धुवा आणि कोरडे ठेवा. जर घरात अशी मुले असतील ज्यांना ड्रग्जचे व्यसन आहे, तर याचा अर्थ असा की घरात भांडी ठेवण्याची पद्धत योग्य नाही. हे राहूच्या वाईट क्रोधामुळे घडते. रात्री कधीही बेसिनमध्ये तवा सोडू नका. नेहमी स्वच्छ पाण्याने तवा व्यवस्थित धुवा आणि ठेवा. रात्री कधीही तवा आणि कढई घाणेरडी सोडू नका. जर तुम्ही असे केले तर नकारात्मक ऊर्जा तुम्हाला एकटे सोडणार नाही. तुम्ही तव्यावर प्रथम जी काही भाकरी बनवाल ती गाय किंवा कुत्र्याला द्या. पहिली भाकरी फक्त प्राण्यांसाठीच असावी असा नियम बनवा. यामुळे घरात कोणतीही आपत्ती येऊ नये आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होतात. घरात सुख समृद्धी राहते आणि संपत्ती वाढते. जेव्हा तवा घरात वापरता नसेल तेव्हा तो अशा प्रकारे ठेवा की तो कोणालाही दिसणार नाही, बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही, अजिबात दिसू नये. तवा हा व्यवस्थित करा आणि आत ठेवा. तवा किंवा कढई उलटी ठेवू नये. तवा उलट्या ठेवू नये. गंभीर संकटे आणि आर्थिक अडचणी येतात. घरात टेबल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते. लोक नेहमीच पॅन कुठे ठेवावा याबद्दल गोंधळलेले असतात, जेणेकरून घरात सुख शांती राहील आणि संपत्ती वाढेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल. अशा परिस्थितीत पॅन आणि कढई अन्न शिजवलेल्या जागेच्या उजव्या बाजूला ठेवावे. नेहमी पॅन स्वच्छ आणि चमकदार ठेवा, कारण ते तुमच्या नशिबाचे प्रतिबिंब आहे. पॅन जितके जास्त चमकेल तितकेच तुमचे नशीबही चमकेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.